राऊतसाहेब, आज संपूर्ण देशाचं लक्ष एका आंदोलनाकडे लागलेलं आहे. एक युवक अभिजित तितके जो अमेरिकेत शिकतो तो आज नवी दिल्लीत दाखल झालेला आहे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नीट पेपर लीक फुटी प्रकरणी राजीनाम्याची मागणी होणार आहे. आंदोलन आता सुरू होत आहे. चांगली गोष्ट आहे की कोणी बघा, नीट पेपर फुटीविरुद्ध या देशामध्ये आंदोलन झालं नाही असं नाही. लखनौला झालं आहे, आसामला झालं आहे, देशाच्या प्रत्येक प्रमुख शहरांमध्ये, दिल्लीमध्ये झालं आहे. या पेपर फुटीविरुद्ध आंदोलनं झाली. सरकारनं ती दडपण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले, अश्रुधूर सोडले आणि त्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये यासाठी तजवीज केली. अशा प्रकारे तरुण वर्ग संतप्त होऊन रस्त्यावर उतरलेला आहे आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतो आहे. या संदर्भातल्या कोणत्याही बातम्या प्रसिद्ध होऊ नये याची तजवीज सरकारने केली. त्यासाठी माध्यमांवर दबाव आलेले आहेत, हे मी स्वतः पाहतो आहे. आता हा जो काही कॉक्रोच जनता पार्टी आणि त्याचे संस्थापक अभिजित तिपके हे येऊन त्या विषयावर ते आंदोलन करणार आहेत जंतर मंतरला, असं आम्ही वाचतोय आणि ऐकतोय. अर्थात जर ते आंदोलन यशस्वी झालं आणि त्यात मोठ्या संख्येनं तरुण वर्ग उतरला तर सरकारला त्याची दखल घ्यावीच लागेल. आताही घ्यावी लागेल, जेव्हा पार्लमेंट सुरू होईल तेव्हाही ती घ्यावी लागेल. पण माझ्या माहितीनुसार हे आंदोलन यशस्वी होऊ नये, तरुणांनी तिथे पोचू नये यासाठी सरकार अत्यंत गोपनीयरित्या दबावाचं तंत्र अवलंबत आहे. जंतर मंतरच्या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फोर्स आहे आणि तरुणांनी तिकडे पोचू नये प्रत्यक्ष आंदोलनस्थळी, यासाठी पोलिसांना विशेष जबाबदारी देण्यात आली. आंदोलनाचं यश तुम्ही कशावर मानता? लाखो युवक रस्त्यावर उतरणं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणं? दोन्ही गोष्टींना मी यश मानतो. एकतर लाखो नसले तरी हजारो तरुणांनी उतरणं आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणं, या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. इतकं मोठं स्कॅन्डल होऊन हजारो तरुणांचं भविष्य त्यात फसलेलं आहे, तरीही जर नरेंद्र मोदी हे त्या मंत्र्याचा राजीनामा घेत नसतील तर तुम्हाला स्वच्छ प्रशासन, झिरो भ्रष्टाचार याविषयी बोलण्याचा कोणता अधिकार नाही. खरं म्हणजे या संदर्भात राजीनामा द्यायची गरज अमित शहांची आहे, ते गृहमंत्री आहेत देशाचे. हा पेपर लीक प्रकरण जसं शिक्षण खात्याशी संबंधित आहे तसं ते लॉ अँड ऑर्डर, गुन्हेगारी, शेवटी त्या CBI आलेला आहे ना. शेवटी तुम्ही तपास CBIकडे का दिला? कारण गुन्हा घडलेला आहे. जर इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा गुन्हा घडला असेल तर देशाच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे की नाही? महाराष्ट्र हे त्या गुन्ह्याचं सेंटर आहे, केंद्रबिंदू आहे. मग महाराष्ट्रात ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्यांची ही जबाबदारी आहे की नाही याचं उत्तर प्रामाणिकपणे द्यायला पाहिजे, मिळायला पाहिजे. राऊतसाहेब, आतापर्यंत विरोधी पक्षातील एकाही पक्षानं पाठिंबा दिलेला नाही, शुभेच्छा दिलेल्या आहेत पण अजूनपर्यंत पाठिंबा दिला नाहीये. त्यामागची कारणं काय आहेत की विरोधी पक्ष आधी माहोल काय आहे? नाही, असं बघा, असं नाही आहे. हा एक सध्या कॉक्रोच जनता पार्टी हा एक राजकीय आंदोलनाचा भाग आहे आणि अनेक सामाजिक संस्था किंवा अनेक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हे एकत्र जमत आहेत. या देशामध्ये लोकशाही असल्यामुळे अनेक राजकीय पक्ष आहेत, त्यांच्यामध्ये मतं आणि मतांतर आहे आणि ज्या पद्धतीनं राजकीय पक्षांवर सुद्धा सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे, त्यातले काही राजकीय पक्ष त्याच्या आसपास फिरत राहत आहेत. पण आमच्यासारखे जे लोक आहेत ते तरुणांनी आंदोलनात उतरावं
आणि देशाच्या लोकशाहीचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करावं या मताच्या.